नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांच्यातर्फे बघा मित्रांनो रिक्रुटमेंटची नोटिफिकेशन आलेली होती. त्या नोटिफिकेशनमध्ये बघू शकता बघा मित्रांनो खूप साऱ्या पदांकरता वॅकन्सी, कार्यकारी अभियंता, उपस्थापत्य, विद्युत यांत्रिकी, उपरचनाकार, उपलेखाधिकारी, कनिष्ठ अभियंता, लघु टंकलेखक, सहाय्यक, लिपिक, टंकलेखक. तर फॉर्म हे 2 सप्टेंबर 2023 पासून 25 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज मागवण्यात आलेले होते. त्यानंतर आता बघा मित्रांनो त्यांच्या वेबसाईटवर तुम्ही बघत असाल, आज उमेदवारांच्या प्राप्त अर्जांच्या संख्येवर त्यांनी सूचनापत्र प्रसिद्ध केलं आहे. सोबतच बघा मित्रांनो परीक्षेची तारीख काय होईल हे पण त्यांचे अंदाजित केले आहे. बघा मित्रांनो की बघा मित्रांनो सरळ सेवा भरती 2023 अंतर्गत प्राप्त झालेल्या उमेदवारांच्या अर्जांची संख्या प्रसिद्ध करण्याबाबत त्यांनी हे नोटिफिकेशन जाहीर केले. बघा मित्रांनो 14 ऑगस्ट 2023 रोजी जाहिरात प्रसिद्ध केली होती व 2/9/2023 ते 25/9/2023 या कालावधीत अर्ज मागवण्यात आले होते. 802 पदांसाठी ऑनलाईन अर्ज. त्या कालावधीत प्राप्त झालेल्या प्रवर्गनीय व संवर्गनीय अर्जांचा गोषवारा त्यांनी प्रसिद्ध केला आहे. बघा मित्रांनो तुम्ही बघू शकता. तर बघा मित्रांनो एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सिव्हिल ग्रुप ए या पदाकरता SCच्या 218, STच्या 0, विजेच्या Aच्या 0 अशा टोटल 518 अर्ज आलेले आहेत. डेप्युटी इंजिनियर सिव्हिल ग्रुप ए करता 1860. त्यांनी कास्ट वाईज पण दिल्या मित्रांनो. SCच्या फर्स्ट एच्या, STच्या किती वॅकन्सी होत्या त्या बघानुसार बघा मित्रांनो अर्ज किती आले आहेत हे त्यांनी सांगितलेलं आहे. जसे डेप्युटी प्लांट एच्या दिला मित्रांनो 171. त्यानंतर क्लर्क टायपिस्ट ग्रुप C हे बघता मित्रांनो तुम्ही. तर याकरता साधारण 22,311 अर्ज आलेले आहेत. तर मित्रांनो सर्वांना खूप चांगली तयारी करावी लागणार आहेत. अर्ज आहेत चांगले, पोस्टनुसार अर्ज खूप चांगले आले आहेत. बघा मित्रांनो बघू शकता. नंतर ट्रॅक ट्रेसर ग्रुप Cच्या पण आहेत बघा मित्रांनो. त्यानंतर बघू शकता डिव्हिजनल फायर ऑफिसर ग्रुप Aच्या आहेत. असिस्टंट स्टेशन ऑफिसर ग्रुप Cच्या आहेत. ते 1165 आले आहेत बघा मित्रांनो अर्ज. तर असे अर्ज आलेले आहेत. सर्वांना तयारी करायला लागणार बघा मित्रांनो. तर यानुसार बघा मित्रांनो त्यांनी सांगितलं आहे की अर्ज एवढे आलेले आहेत आता. तर साधारण बघा मित्रांनो नेक्स्ट मंथमध्ये याचं टाईम टेबल येऊ शकते किंवा लवकरात लवकर हे सर्व अर्ज झाल्यानंतर ते टाईम टेबल बाकीच्या परीक्षांचा ॲडजस्टमेंट करून एकतर जानेवारी एंडिंग किंवा फेब्रुवारीच्या मिडमध्ये तुमचे टाईम टेबल येऊन एक्झाम होऊ शकतात बघा मित्रांनो. बघू शकता फायरमॅन रेक्रुटर हे सर्वांचे हॉल तिकीट सर्व जनरेट होईल लवकरच जेव्हा एक्झाम येईल त्यानुसार. तर मित्रांनो अशी अपडेट होती. या PDFची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तुम्ही बघू शकता की कोणत्या पदाकरता किती अर्ज आलेले आहेत आणि तुम्हाला त्यानुसार बघा मित्रांनो खूप चांगली तयारी करावी लागणार आहे. सर्वांना ऑल द बेस्ट. धन्यवाद.